मटन जे आहे जे आडोका आहे ना हम्म. त्यातून बरोबर सुटतंय. हा. म्हणजे मटन एकदम भारी शिजलेलं आहे. त्याच्यावरून कळतंय आपल्याला. चव जर बघितली ना तुम्ही इकडे थोडं दाखवा. काळ्या मसाल्यावर का स्पेशल बोकडाचं ते पण चाकणमध्ये बाहेर तुम्हाला कुठंच भेटणार नाही असं. ते बी स्पेशल बीडचे चव आहे. अस्सल बीडची चव. नाथ थोडा जेवण आहे. एकदा ट्राय करून बघाच तुम्ही. नाही ना आवडले तर मला नक्की कमेंट करून सांगा. ओके. एक नंबर जेवण भारी. सुटते बघा का एकदम सॉफ्ट. आमचं पोटात त्रास पण होणार नाही. खरंच मटन प्रेमी जर असाल खरंच तर ही थाळी एकदा खरंच ट्राय करा. खरंच एक नंबर चव चव तर एक नंबर आहे. आणि ते आपण म्हणतो ना ते बकासूर त्याला पण चॅलेंज आहे की थाळी खाऊन दाखव. 35 भाकरी म्हणतो ना तू 35 भाकरी पण खाऊन दाखव. ती थाळी ना थोडा 35 नाही तू 40 खाणार. कारण ही जी चव आहे ना काही हे बघा आता रस्सा ट्राय करतो एकदा तुमच्या एकदा. चव अजिबात बदल नाही. ज्यावेळेस आपण पहिल्या वेळेस खाल्लं होतं तीच चव आहे. सूप पण ट्राय करतो. काय काय करतो ना ते पिवळं पाणी देतात फक्त नाही का आपल्याला टाकून हे हळद टाकून. हे प्युअर मटणाचं सूप आहे का भाऊ आपला. गरम आहे म्हणून का भाऊ प्युअर बोकडाचंच आहे. ओरिजिनल बोकडाचं जेवण ना दुखा. सोडली आता भाकरी तर देतो दणका. परत इकडे येणं होत नाही आणि जेवायचं भेटत नाही तिकडे पुण्यात. सगळं बोलायचं आहे इकडं स्पेशल बोकडाचं. आता भाकर सोडली घाम पण केलोय. घाम यूज आहे का आपण काय का टोपी काढून दिली. कुठले कुठले मसाले आहेत? मसाला ब्लॅक मसाला कांदा लसूण मसाला गरम मसाला हळद लाल तिखट धना पावडर घरची गावरान धन्याची मीठ मसाले हा मसाले घरीच बनवते. मदर बनवते गावाला मसाले टोटल काजू हे काजू कनी वगैरे मिक्सित मिसळलेलं हे सगळं. हा सिक्रेट मसाला. काय कोणाला सांगत नाही का तुम्ही? हा सिक्रेट मसाला आपण कोणाला माहिती नाही म्हणजे ते टाकलं चव नाही. हे मेन मसाले आहेत दोन. त्याचा वापर पण कमी प्रमाणात आहे. टेस्टिंग पावडर बिलकुल नाही. पुढे पण नाही. खोबरं कस्तुरी मेथी सुहाना मसाला बाकी सिक्रेट मसाले आणि मटन प्युअर मीठ हे आहे म्हणतोय
मॅरिनेशन केलेलं आहे मस्त. कोथिंबीर अशी मस्त टाकून. खतरनाक. चांगला हलवत नाही. पण 10 मिनिटं नाही, आता 5 मिनिटं राहिली. मटन मसाला दे एक नंबर. मटन फ्राय. त्याचा मटन फ्राय का? काळा मटन फ्राय. टेस्ट करतो मित्रांनो. आपलं फर्स्ट क्लास. बघू आपण चिकन एकदम फुटतंय का बघू. आपलं जे मटन हलका चिकन मटन असतं एकदम फुटतंय का बघू. हो हे बघा आहे का एक नंबर फुटतंय डायरेक्ट. पोळत आहे खूप पण चव पण पाहणार आहोत आपण. मस्त. काय मस्त एक नंबर. मटन जे आहे जे आडोखा आहे ना त्यातून बरोबर सुटतंय. म्हणजे मटन एकदम भारी शिजलेलं आहे. त्याच्यावरून कळतंय आपल्याला. चव जर बघितली ना तुम्ही इकडे थोडं दाखवा. काळ्या मसाल्यातल्यावर का स्पेशल बोकडाचं ते पण चाकणमध्ये बाहेर तुम्हाला कुठंच भेटणार नाही असं. ते स्पेशल बीडचे चव आहे. अस्सल बीडची चव. नाथ थोडा जेवण आहे. एकदा ट्राय करून बघाच तुम्ही. नाही ना आवडले तर मला नक्की कमेंट करून सांगा. एक नंबर जेवण भारी. सुटतंय बघा एकदम सॉफ्ट. आमचं पोटात त्रास पण होणार नाही. मालक स्वतः इथे वाढतात. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. स्वतःच बनवले ते असलं आळणी मस्त. आणि हा एक पातेल्यावर रस्सा. काय मस्त. घ्या बकेट भरून घ्या. चला घ्या लगेच बकेट भरायला. काय भरली बघ बकेट. असं घरगुती काळा मसाल्याचा रस्सा आहे. आर्टिफिशियल मसाले अजिबात नाही. आणि हा इंद्राणी बा भाकरी बिकरी. शेतकरी शेतकरी पुन्हा शेतकरी किराणा बिराणा काय नाही. डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेतलाय. कट्टाच मारते डायरेक्ट 2-4. आले अनारे लोक जेवायला भूक लागली. आले थाळी एक नंबर थाळी. तर मित्रांनो इकडे दाखवतो थोडंसं. ही थाळी बघा. तर याच्या अगोदर पण आपण जेवायला खरंच मटन प्रेमी जर असाल खरंच तर ही थाळी एकदा खरंच ट्राय करा. खरंच एक नंबर. चव तर एक नंबर आहे. आणि ते आपण म्हणतो ना ते बकासूर त्याला पण चॅलेंज आहे की थाळी खाऊन दाखव. 35 भाकरी म्हणतो ना तू 35 भाकरी पण खाऊन दाखव. ही थाळी ना थोडा 35 नाही तू 40 खाणार. कारण ही चव हे ना काही. हे बघा आता रस्सा ट्राय करतो एकदा तुमच्या येतात. चव अजिबात बदल नाही. ज्यावेळेस आपण पहिल्या वेळेस खाल्लं होतं तीच चव आहे. सूप पण ट्राय करतो. काय करते ना ते पिवळं पाणी देतात फक्त नाही का आपल्याला टाकून हे हळद टाकून. हे प्युअर मटणाचा सूप आहे का भाऊ आपला. गरम आहे. म्हणून का भाऊ प्युअर बोकडाचंच आहे. ओरिजिनल बोकडाचं जेवण ना. सोडली आता भाकरी तर देतो दणका. परत इकडे येणं होत नाही आणि जेव्हा असं भेटत नाही तिकडे पुण्यात. सगळं बोलायचं आहे इकडे स्पेशल बोकडाचं. आता भाकर सोडली. पण केलोय पण काय का टोपी काढली. ते बॉईल काय सर नाही. आमच्या पार्टनरने बॉईल चवळचं खाल्ले. हे राहिले मधले हे मला देते. एवढं खातो आता मस्त थंड पाणी. आणि थाळी पूर्ण फिनिश केल्या. आणि चव अशी भारी होती. नाद थोडा. हा आपण झणका बी